नेमकं त्या ठिकाणी दिवाळीचा दिवस आलेला होता, त्रयोदशी आली होती, धनत्रयोदशी होती आणि सर्व प्रकारे घरामध्ये आनंदमय वातावरण निर्माण झालेलं होतं. अशा आनंदमय वातावरणामध्ये त्या सूर्यानं संध्याकाळी त्या ठिकाणी धनत्रयोदशीचं पूजन केलं आणि दीपपूजन केलं. दीपपूजन झाल्यानंतर उरला फक्त अर्धा तास आणि या अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी त्या असणाऱ्या आपल्या स्वतःच्या पतीला तिनं काय केलेलं आहे तर भगवंताच्या चिंतनामध्ये गुंतवलं. नाना प्रकारच्या गोष्टी सांगून त्या ठिकाणी ती वेळ तिने टाळली. महाराज यमराजा त्या ठिकाणी पोहोचलेला होता. धनत्रयोदशी, त्या धनत्रयोदशी दिवशी संपूर्ण वाडा सोन्यानं लख्ख झालेला होता. दिवे चौकडी लावलेले होते. असा एवढा मोठा लख्ख प्रकाश त्या यमानं पाहिला आणि विचार केला हे सर्व दिव्यमय आहे, पण या ठिकाणी आता आपण काय करावं, भुजंगाचं रूप धारण करावं आणि भुजंगाचं रूप धारण करून त्या दरबारामध्ये प्रवेश करावा आणि आपला जो वेळ आहे तो वेळ पूर्ण संधी साधून त्याचा प्राण आपण घेऊन जावा. असा त्या ठिकाणी भुजंगानं आज प्रवेश केला. आज प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी त्या असणाऱ्या धनत्रयोदशीचं पूजन जे मानलेलं होतं त्या कुंडामध्ये संपूर्ण सोन्या नाण्याने लखडलेलं होतं. त्यांची पूजा झाली होती. त्या सोन्या नाण्याच्या लख्ख प्रकाशामुळं त्या भुजंगाचे डोळे दिपून गेले आणि भुजंगाला त्या ठिकाणी दिसू शकलं नाही. म्हणून त्या भुजंगाने विचार केला, अरे या ठिकाणी आपली ही चुकी उपयोगाची करू शकत नाही, ही चुकी आपली काही चांगली नव्हे, तर आता आपण या ठिकाणी परत माघारी गेलं पाहिजे. म्हणून ती वेळ टळली महाराज. म्हणून यमपूजन, यमदीप पूजन आजच्या त्रयोदशी दिवशी संध्याकाळी आपण नेहमी सगळ्यांनी करावं. त्यामुळं आपला प्राण सुद्धा या ठिकाणी काय होतो, वाचला जातो. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचा प्राण वाचला. ही दंतकथा सत्य आहे महाराज. आणि अशा अवस्थेमध्ये जे गुणानुवाद आहे, हे गुणानुवाद किंवा वर्म किंवा काय मागू नये किंवा त्याची असणारी आस्था ही काही लोकांना कळते आणि काही लोकांना कळत नाही. मग तीच आस्था मालकाचा ऐकावं लागतं. सेवा मालकच करते, आपण करत नाही. मालकाची गादी अफाट आहे आपल्या. आणि तसं जर पाहिलं गेलं तर माझं खरोखर भाग्य, मालकाचा एवढा प्रसाद मला मिळालेला आहे. अभिमानाने सांगावा
की आबाच्या ताटाला ताट लावून जेवायला नाव मिळाले. 6 महिने, एक नाही दोन नाही. इतिहास मोठा आहे, तो जुना इतिहास आहे. कारण का, माझी परंपरा जी चालत आली, माझ्या घराण्यातली, माझ्या चुलत्यापर्यंतची मला कळती, त्याच्या पाठीमागची काय माझ्या लक्षात नाही. पण माझे वडील म्हणायचे की तुझ्यापर्यंतची पिढी 8 पिढी झाली, मागची 8 पिढी झाल्या आणि 8 पिढ्यामध्ये तुझा जन्म बी 8वा आहे. आणि त्या 8व्या जन्माला गुरूंचं सामर्थ्य एवढं मोठं लाभलंय, म्हणजेच गुरुची कृपा झाली. लक्षात ठेवून, वडिलांनी सांगितलं एवढी मोठी अगाध कृपा सद्गुरूची होणं म्हणजे भाग्याची लक्षण आहे. मग त्याच वेळेस भाग्याचा उदय ते हे जोडी आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आणि मग आम्ही त्याच्यावर कित्ता गिरला आणि जी काय परंपरेनं या ठिकाणी जी चालत आलेला रूढ आहे, तो रूढ आणि त्यातून उतराई होण्यासाठी आम्ही पण काय केलं, सेवा सुरू केली. म्हणून तुकोबरायांच्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, माझ्या वडिलांची मिराशी गाते देवा,
उपवास पारणे दाखला दाडवंटा कारण का केला भोगवटा हा एवढा जो ठेवा आहे तो ठेवा जर वाढवडला कुठे चालत आला तर आपण का ते स्वीकारू नये हे स्वीकारलं म्हणजेच या ठिकाणी खरोखर मागच्या लोकांना पुण्य प्राप्त होतं आणि त्यांचे आशीर्वाद आपला आहे आणि हे मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे. आई साहेबांनी काय केलं कंटाळे आणि देवाजवळ आले. देवाजवळ आल्यानंतर देवाला म्हणू लागले देवा आता तो भीम कसा आहे किती खातो अहो कणकीची गोळच्या गोळ लंपा झालं तरी पोट भरणा. मग देवाला हे वर्म माहित होत गमत माहित होती. देवाने आईसाहेबाला सांगितलं असं कर म्हणले मी आधीच सांगत होतो की तू त्याला काय जेवायला सांगू नको पण तू ऐकलं नाही. ठीक आहे आता परत तू माझ्याकडे आली म्हणून काय कर कपाटामध्ये जी चकली ठेवलेली आहे ती चकली घे एकच चकलीचा तुकडा घे. आईसाहेबाला वाटलं एवढं मोठं खाल्लं आणि देव चकली घे म्हणतात ही काय भानगडे. मी सांगतो ऐक तेवढी चकली घे आणि भीमाच्या ताटात ठेव आणि एकच शब्द वापर. ही जी तुकडा आहे ही कोणती मातीचा तुकडा आहे ही एवढंच सांग. ही वर्म फक्त भगवंतालाच कळलेलं होतं. ती तुकडा खाल्ला आणि तृप्तीची ढेकर दिली महाराज. तेव्हा आई साहेबांना कळलं की खरं करामती देवाच्या जवळ आहेत परंतु देवालाच हे वर्म माहिती आहे. असं वर्म ही तुकोबरायला कळले म्हणून तुकोबराय देवाच्या समोर मागणी मागत नाहीत प्रार्थना करतात. देव म्हणतात अरे असं का असं का तर तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये उत्तर दिलं
प्रसन्न आहे, मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागून घ्या. तरी महाराज म्हणतात बाहेर तर काय हाच का माहीत समोरून आवाज निघला याला माहीत म्हणायचं. हा ध्वनी प्रकाशित माईक, हा जो माईक आहे हा ध्वनी प्रकाशित आहे. तुकोबाईला सांगायचंय देवा अशा या मोहाच्या जाळ्यामध्ये मला तू पाडू देऊ नको. हे सगळं तुच्छ आहे, माईकाचा अर्थ तुच्छ. हे असली आम्हाला तू आणि त्या लहान मुलाला जसं पैसा दाखवतात ना आधी लावतात तसं देवा मला काय तुला आधी लावू नको. देवाला वाटलं ही किरकोळ गोष्टी काही मागत दिसत नाही, बारक्या बारक्या चिल्लर गोष्टी काही मागायची धोरण दिसत नाही. मग असू दे म्हणले. देव पण म्हणले मी काय कमी आहे काय, सगळ्या जगाचं जगात पालन आहे. मग माझ्याजवळ सामर्थ्य की अजून ह्याच्यापेक्षा मोठं द्यायचं. तुकोबारायला म्हणले अहो म्हणजे तुम्हाला काय दुसरं मागून द्यायचं ते मागून घ्यायचे. ते किरकोळ वगैरे काय मागत नसला ब्रह्मपद घ्या, काय बिघडत. एवढं मोठं ब्रह्माचं पद जे आहे ते देतो तुम्हाला, ते सुद्धा द्यायची माझ्याजवळ सामर्थ्य आहे. देवाने तुकोबरायला म्हटल्यावर तुकोबराय पुन्हा देवाकडे पाहायला लागले. देवाला वाटलं आता जरा काहीतरी माझ्याकडे बघायला लागलं म्हणल्यानंतर मागणी मागते बाबा. तुकोबरायाने देवाकडे पाहिलं आणि पाहून सांगितलं की याची तर मला मुळीच गरज नाही, याची तर मला मुळीच गरज नाही. मग इंद्र पण देतो, पाहिजे ती देतो, काही सुद्धा नको. हे सगळं कसं आहे तुमच्या हे तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. ठीक आहे घ्या म्हणजे चालेल.
भागल्याचा तो विसावा गेला कशी भागवीला अवघा झाला. काय महाराजांनी हसवलं आणि नन्ना असलं तरी माहिती असं दे वासरात लंगडी काय नाही. भगवान परमात्मा जगाचे मालक समपावलाने समदृष्टीने
जगाचा उद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून तटस्थ विठेवर उभा आहे. आणखी एके ठिकाणी म्हणतात तो नुसता उभा नाही, तो नुसती दृष्टी ठेवत नाही, तो नुसती कृपा करत नाही, नुसते चरणावर नाही, हे सर्व असून तो कसा आहे. विठेवरी ज्याची पावले समान तोच एक दानशूर दाता. असा दाता दानशूर आहे, नुसता उभा नाही. अशा समान पावलाने उभा असणारा परमात्मा तो दानशूर आहे. आणि काय मागायचे मागून घ्या. सर्व प्रकार झाला. तुकोबारायला असं वाटलं मी मागणी मागत नाही आणि देव मागणी मागा म्हणतात. आणि देवाने विठेवरी साई तेथे माझे हरी अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुःखित जणी घेऊन येते. हा सर्व प्रकार त्या ठिकाणी तुकोबरायच्या लक्षात आला तरी सुद्धा देव म्हणतात मागच. आणि शेवटी तुकोबरायने विचार केला की आता काय करावं, कसं करावं. आणि म्हणून सर्व साराचा सार तुकोबरायने काढला. संपूर्ण जगताचा सार लक्षात घेतला, या नरदेहाचा सार लक्षात घेतला. आणि नरदेहाचा सार लक्षात घेऊन त्या ठिकाणी भगवंताच्या पुढे तुकोबरायने हात जोडले. आणि हात जोडून हात जोडले आणि देवाला एकच विनंती केली. देवा आमच्यावर कृपा कर. एवढं तुला देऊच वाटतंय ना तर काय कर. जी काही आमची असणारी वृत्ती जी आहे तुझ्या चरणावर ठेव. आणि हे असं का तुम्ही म्हणता, असं जर तुम्ही म्हणलात तर तुकोबरायने शेवटच्या चरणामध्ये सांगितलं तुका म्हणे त्याचे कळले आम्हाला. तुका म्हणे त्याचे कळले आम्हाला.
तुझे कर्मधर्म नाशिवंत. म्हणून भगवंताच्या पुढे म्हणतात की हे देवा, आम्हाला जे जे काही तू देणार आहे ते कसं आहे कसं नाही हे त्याचं सर्व वर्म आम्हाला कळून चुकलेलं आहे. म्हणून हे सर्व काही सुद्धा आम्हाला काही सुद्धा देऊ नको. देत असेल तर हे जे दान देगा देवा, सुधा विसर न भावा, गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी. याच्यापेक्षा दुसरं काय सुद्धा आम्हाला देऊ नको. म्हणून तुकोबराय म्हणतात, समचरण दृष्टी विटेवेली साजरी, तेथे माझी आरी मध्य राव, आणि कणल घे माईक पदार्थ, तेथे माझी अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्तधनी चढोदेशी, आणि कणल घे माईक पदार्थ, तेथे माझी अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याच कल्यामावा, आणि कना लागे माईक पदार्थ,
बरोबर. एक थोडा परिहार सांगायचा राहिला. मी आता वेळ घेत नाही, आपली वेळ संपलेली आहे. भगवंताच्या कृपेने येडं वाकडं पाहिलं पण ही सेवा आपली सतत चालू आहे. पण ज्याप्रमाणे माऊलीने सांगितलंय कीर्तनाचे ने नटनाचे नाशिले व्यवसाय हे नावले नाही पापाचे, अशा पद्धतीत हे कीर्तन वेगळं, यात होणारं नट वेगळं. पण हल्लीच्या या कलियुगाच्या काळामध्ये एक थोडासा सांगावाचा आनंद वाटतो की माऊली 2 चित्रपट जो आहे, त्या माऊली 2 चित्रपटामध्ये माझी सेवा झालेली आहे. कधी टीव्हीवर येईल, कधी कशावर येईल पहा तुम्ही. त्याच्यामध्ये माझा वारकऱ्याचाच रोल मिळाला आणि पहिला चित्रपट माझा तो प्रदर्शित झालेला आहे. आपल्या अकलूजमध्ये येऊन गेला. आता टीव्हीवर अजून आलेलं नाही कारण खूप चाललेला आहे चित्रपट. त्यानंतर त्या चित्रपट अभिनेते ही एक त्या ठिकाणी पदवी प्राप्त झाली म्हणून आज मी पॉम्पलेट पाहिलं तुमचं. त्या पॉम्पलेटमध्ये चित्रपट अभिनेते नाव टाकलेलं आहे. त्यानंतर हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. दुसरा चित्रपट नवरा पंच बायको सरपंच याच्यामध्ये या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये जो सेवक असतो ती सेवा केलेली आहे. तिसरा चित्रपट कागद चित्रपट आहे, त्याच्यामध्ये पण आहे. चौथा चित्रपट जो आहे तो कालच्या दसऱ्याला विजयशी मोहिते पाटलाच्या हस्ते उद्घाटन झालं. इंटरनॅशनल ट्रोलिंग फोक नावाचा चित्रपट आहे, त्याच्यामध्ये आजोबाचा रोल केला आहे. असे रोल अनेक चित्रपटामध्ये करत येऊ लागलेलो आहे. एक आनंद वाटला, माऊलीची ओवी आठवली आणि चला कशात का आहे ना पण आपण या ठिकाणी सेवा आपण झाली पाहिजे. तसं वेब सिरीज पण आहे प्रेमनगरच्या 17 भानगडी म्हणून, त्या ठिकाणी वडिलांची भूमिका बजावली आहे. परत दुसरी वेब सिरीज आहे मैत्रीची व्याख्या. पण मित्राचा जीव कसा जातो, तो जीव जात असताना त्याला वाचवण्याचा कसा प्रयत्न केला, ही एकमेकाची मैत्रीची व्याख्या तुमच्या युट्यूबला तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारे सुरू आहे. आणि कालच्या गणेश चतुर्थी दिवशी पंचनामा या चित्रपटामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्यातला रोल आता काय मिळेल काय नाही ते काय अजून माहित नाही. पण पंचनामा या चित्रपटामध्ये रत्नागिरीची संपूर्ण टीम आलेली होती. त्यांनी कुठून तरी अशीच बातमी मिळते. बातमी मिळाल्यानंतर त्याच्यावर आमचा नंबर वगैरे आम्ही सेंड केलेला असतो. त्या नंबरद्वारे त्यांनी बोलवून घेतात आणि मग त्या ठिकाणी माझं शासकीय कार्ड सुद्धा मला मिळालं त्याचं चित्रपट अभिनेते म्हणून. अशी छोटीशी का असणं पण या कलेमध्ये हा देह पदार्पण झालेला आहे की तुमच्या लोकांना आनंदात वास्तविक पात्र सांगायला परवानगी नाही. कारण ज्या वेळेला अकलूजमध्ये चित्रपट आला त्यावेळेला आमच्या घरी संपूर्ण लोकांनी वेडा घातला होता. त्यावेळेस मी त्यांना पलटी मारली, अहो तो मी नव्हे दुसरा कुणीतरी आहे, माझ्यासारखा मी धारण केलेला आहे. गर्दी हटवली पण ते लोकांनी बसलेले आहे त्यावेळेला नाही तेवढाच एक त्यांना लोकांना आनंद वाटला. बाहेरची लोक होती, गावातली काही लोक होती म्हणून सांगायला परवानगी नाही. पण आपल्या लोकांना सांगायला काही अडचण नाही. त्या उद्देशाने मी स्वतः प्रदर्शित केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, माझ्या गुरुवरांच्या चरणी. चुकला असेल ती माझ्या बुद्धीचा दोष, योग्य असेल ते पुष्प भगवंताला सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून त्या सेवेला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो.